आपल्या शहरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बदलापूर पुन्हा एकदा अत्याचाराच्या घटनेनं हादरलंय। मुंबईतील तरुणीवर बदलापुरात अत्याचार करण्यात आलेत। ही तरुणी मुंबईत आपल्या आजीसोबत राहत होती, मात्र आजीसोबत वाद झाल्यानं ती मुंबईहून बदलापूरला आपल्या मैत्रिणीकडे आली। यावेळी पीडितेच्या मैत्रिणीनं तिच्या मित्राला बोलून घेतलं। सगळ्यांनी मद्यपान केलं। त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या पीडितेवर दत्ता जाधव या आरोपीनं अत्याचार केले। शुद्धीत आल्यानंतर पीडित तरुणीनं बदलापूर पूर्व पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्यावर घडलेली हकीकत पोलिसांना सांगितली। यावेळी आरोपीचं नाव देखील तरुणीला माहीत नव्हतं, मात्र पोलिसांनी पीडित तरुणीच्या मैत्रिणीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर अवघ्या 12 तासात बदलापूर पूर्व पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या आरोपी दत्ता जाधव याला अटक केली आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी ही 19 वर्षाची असून ती भोईवाडा मुंबई या ठिकाणी राहणारी आहे। ती तिच्या आजीसोबत राहते, परंतु आजीचं तिचं काही कारणास्तव भांडण झाल्याने ती बदलापूर या ठिकाणी तिची एक मैत्रीण आहे नायरा, हिच्याकडे ती आली आणि आल्यानंतर ती व तिचा मित्र, त्या नायराचा मित्र दत्ता जाधव यांनी मिळून बियर वगैरे पिली आणि त्यानंतर ती शुद्धीत नसताना त्या आरोपीने तिच्यावर अत्याचार केला, जबरदस्ती केली आणि ती ज्यावेळेस शुद्धीवर आली, त्या शुद्धीवर आल्यानंतर तिने पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यानंतर त्यावेळेस तिला आरोपीचं नाव देखील माहीत नव्हतं, फक्त तिच्या मैत्रिणीचं नाव माहिती होतं। त्याच्यावरून आम्ही सर्व तपास करून तो गुन्हा उघडकीस आणला आणि तात्काळ त्या आरोपीला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। सध्या आरोपीचं PCR संपलेला आहे आणि पुढील तपास शर्मा मॅडम करत आहेत। असं याच्यामध्ये अजून काही आरोपी आपण केलेले आहेत का, तिचे मैत्रीण किंवा इतर काही? हो, त्यामध्ये जी फिर्यादीची मैत्रीण आहे नायरा, तिला देखील आरोपी करण्यात आलेली आहे आणि तिचा आम्ही तपास करून त्यामध्ये अटक करत आहोत। सध्या दत्ता जाधव हा जेलची हवा खातोय। पब्लिक मीडिया, बदलापूर।